एके दिवशी तिचं आणि अंकुशचं लग्न होईल असं रेशमला नेहमी वाटायचं. पण काही एक अशी अजागळ मुलगी त्याच्या आयुष्यात अचानकपणे येईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. सॉरी रेशम, पण या सगळ्यानंतर तू दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर मी तुला दोष देणार नाही. मी असा विचारच करू शकत नाही अंकुश. आपण इतक्या वर्षांपासून एकत्र आहोत. नुकतंच जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं अगदी तेव्हापासून तुझ्याशी लग्न करण्याचं मी स्वप्न पाहत आले. ठीक आहे रेशम, तुला त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. तू तिला डिवोर्स देशील, मी तुझी वाट बघेन. इकडे उर्वीचा रंग उडालेला चेहरा पाहून मोलकर्णीला वाटलं ती चिडली आहे. बाईसाहेब, सर आणि रेशम बाईसाहेब बालपणीचे मित्र आहेत आणि म्हणून ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत. त्यांचं नातं पवित्र आहे. या दोघांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाही. माझा तो अर्थ नव्हता. नक्कीच त्यांचं नातं पवित्र असेल, पण ते खरंच बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. हो, ते अगदी पाळण्यात असल्यापासून एकमेकांना ओळखतात. इतक्या दीर्घ काळापासून. मग त्यांचं नातं अधिक घट्ट असलं पाहिजे. हो, रेशम बाईसाहेबांचा स्वभाव जरा रागीट आहे, पण साहेब नेहमीच समजून घेतात त्यांना. दोघेही लहानपणापासून असेच आहेत. पण मला वाटतं समवयस्कांमध्ये असंच नातं असतं. बाईसाहेब, तुम्ही रुसू नका. तुम्हाला माहितीच असेल साहेबांना एक विचित्र आजार आहे आणि त्यामुळे ते स्त्रियांना अजिबात स्पर्श करू शकत नाही. अंकुश खरंच दुर्दैवी आहे. त्याच्या आवडत्या व्यक्तीच्या शेजारी होता, पण तो तिला स्पर्श करू शकत नव्हता. ते दोन प्रेमी एकमेकांच्या स्पर्शाशिवाय एवढे वर्ष कसे काय राहिले या विचारानंच तिच्या मनात काहीसा राग दाटला. पण परिस्थिती समजून घेण्याची उत्सुकता देखील मनात गर्दी करत होती. ती मोलकर्णीला म्हणाली, ठीक आहे, मी रागवलेली नाही. मला फक्त परिस्थिती जाणून घ्यायची होती. मी तुमच्या साहेबांची परिस्थिती समजू शकते. मला राग येणार नाही. बाईसाहेब, तुम्ही खूप सुंदर आहात आणि आत्तापर्यंत मी पाहिलेल्या स्त्रियांपेक्षा तुमचं व्यक्तित्व खूप छान आहे. साहेब आणि तुमचे सूर देखील चांगले जुळले आहेत. भविष्यात तुम्ही दोघे नक्कीच आनंदात राहाल. अंकुश आणि रेशम यांचे संबंध उत्तम असूनही त्यांच्या लग्नाला अंकुशच्या कुटुंबियांनी मान्यता का दिली नाही? रेशम बाईसाहेब काटकर कुटुंबातल्या आहेत. मोठ्या साहेबांना त्या कुटुंबाचं आचरण अधिक आवडलं नाही, पण त्यांच्या लग्नाला त्यांचा कधीही विरोध नव्हता. पण ढाकले साहेबच अचानक आजारी पडल्यानं हा गोंधळ झाला. जी मुलगी या परिवाराला वारस देऊ शकेल अशा मुलीशीच त्यांनी लग्न करावं असं या परिवाराचं म्हणणं पडलं. पण साहेबांनी रेशम बाईसाहेबांचा विचार काही सोडला नाही. दुसऱ्या मुलीशी लग्नाबाबत रेशम बाईसाहेब देखील विरोध करत होत्या. यामुळे सगळी परिस्थिती जैसे थे राहिली. हे सगळं बोलणं उर्वी लक्षपूर्वक ऐकत आहे हे बघून मोलकर्णीला आनंद झाला. आता सर्व मस्त झालं आहे. बाईसाहेब सुंदर आहेत, साहेब रुबाबदार आहेत. भविष्यात तुम्हाला होणारं बाळ देखील गोंडस, गुटगुटीत आणि खेळकर असेल. अंकुशचं रेशमवर खूप प्रेम असल्यानं त्यांच्या मनात इतर कुठल्याही स्त्रीला स्पर्श करण्याचा विचारच आला नसेल. या विचारात रमतच ती खातही होती. तेवढ्यात अंकुश घरात आला. तुला स्वच्छता राखता येतच नाही का? मी माझे हात धुतले आहेत. यालाच स्वच्छता म्हणतात ना? आणि त्याला अधिकच राग आला. हो, प्रत्येक जण रेशम एवढा सुसंस्कृत नसतो. तुझं बरोबर आहे, मला मॅनर्स नाहीत. मी लहान असतानाच माझी आई गेली. माझ्या वडिलांनी मला कधीही जवळ केलं नाही आणि पैशांसाठी माझी सावत्र आई मला विकायलाही निघाली होती. म्हणून कोणीही मला कसं वागावं, कसं बोलावं हे शिकवलं नाही. तसंही वागणं, बोलणं याकडे पाहण्यासाठी प्रत्येकाकडे तुमच्या एवढा वेळ नसतो. माझ्यासाठी जगणं हीच एक आदरयुक्त बाब आहे.
म्हणूनच या सर्व शिष्टाचाराच्या गोष्टींबद्दल मला काहीच माहिती नाही. आणि हां, मी कधीही रेशमसारखी सुसंस्कृत होऊ शकणार नाही. ठीक आहे. जर अशा प्रकारे मी खात असल्यानं तुम्हाला किळसवाणं वाटत असेल तर मी तुमच्यासमोर खायला बसणार नाही. तसंही तुम्ही बऱ्याचदा घरीही नसाल. खरंच आहे. रेशम खरोखर अतिशय सुसंस्कृत आहे. ती तुझ्यासारखं हाताने खात नाही. ती आणि अंकुश ही पूर्णतः 2 टोकं होती. रागावू नका, मी पुन्हा तुमच्या देखत जेवणार नाही. ही मुलगी खरोखर वेंधळी आहे, असं तो मनातल्या मनात म्हणाला. बेडरूमचा दार उघडत ती आता आली. थोडं थांबून तिने त्याच्याकडे बघितलं आणि हळूच बेडच्या दिशेनं जाऊ लागली. मिस उर्वी, आपण आता एकत्र राहणार आहोत, मग मला असं मिस उर्वी वगैरे म्हणू नका. मला ऑकवर्ड होतं. मला फक्त माझ्या नावानं हाक मारा. ठीक आहे उर्वी, आज जे घडलं ते पुन्हा कधीच घडणार नाही. ती बऱ्याचदा येथे येत नाही. यापुढेही ती येणार नाही. ती अद्याप धक्क्यातून सावरली नाहीये. अहो, ते ठीक आहे. तिला राग येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. तिच्या जागी मी असते तर मी देखील हेच केलं असतं. मलाही सहन झालं नसतं असं आपलं माणूस एखाद्यानं हिसकावून नेणं. तुम्ही काळजी करू नका. फक्त तुमचं दोघांचं नातं जपण्याकडे लक्ष केंद्रित करा. दुसऱ्या दिवशी ललिता बरोबर उर्वी ऑडिशनसाठी निघाली होती. लक्षात घे, ही एका कादंबरीवर आधारित पौराणिक टीव्ही सिरियल आहे. त्यामुळे त्यास मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. अंकुश मुख्य भूमिका करत आहे आणि नुपूर कांत या सिरियलची हिरोईन आहे. तुला मेन सपोर्टिंग लीडच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायची आहे. ही एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तुझ्या व्यक्तिरेखेला काम आहे. म्हणून ही भूमिका तुला मिळाली तर तुझं आयुष्य बदलेल. स्टुडिओनं मला ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे, ती ललिताला म्हणाली. आभार मानण्याची आवश्यकता नाही. तू त्यासाठी स्वतः खूप संघर्ष केला आहेस आत्तापर्यंत. खरं सांगायचं तर मला जास्त आशा नव्हत्या, पण तुला ऑडिशनची संधी मिळाल्यानं तू उत्तम करशीलच असं वाटतंय. हो, निश्चितच मी कुठलीही कमी राहणार नाही याची काळजी घेईन. नेक्स्ट, उर्वी दीक्षित. बहीण सोनिया देखील ऑडिशनसाठी आली होती. पडदा उघडताच तिला उर्वी दिसली आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. उर्वीनं दीर्घ श्वास घेत आपला उतारा म्हणायला सुरुवात केली. उतारा पूर्ण होताच का कोणास ठाऊक, पण आज तिला थोडं वेगळंच वाटत होतं. आजचा अभिनय आत्मविश्वासानं झाला नाही. तिने पुन्हा सर्वांना अभिवादन केलं आणि परत त्याच विचारात गुंग झाली. डायरेक्टर सर, मी माझी कामगिरी पूर्ण केली. ठीक आहे. तिच्याकडे न पाहताच दिग्दर्शकानं उत्तर दिलं आणि त्याने तिच्या पोर्टफोलिओमध्ये आपलं डोकं खुपसलं. उर्वी, फायनली यू हॅव डन इट. घोस्ट हंटरच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकानं तुझी निवड केली आहे. तू आता तुझ्या भूमिकेच्या तयारीला लाग बरं. तुझ्या कॉन्ट्रॅक्टची जबाबदारी स्टुडिओ पार पाडेल. थँक्यू ललिता फॉर द सपोर्ट. मी आता भूमिकेच्या तयारीला लागते. ललितानं देखील पुन्हा तिचं अभिनंदन करत, हो, जा तू, कॉन्ट्रॅक्टची काळजी करू नको. फक्त तुझ्या भूमिकेवर फोकस कर, असं सांगितलं. या भूमिकेकरता आपलं कास्टिंग होईल अशी उर्वीला अपेक्षाच नव्हती, कारण या भूमिकेसाठी अनेक नट्या तिथे आलेल्या होत्या. त्यांच्याकडे अनुभव देखील होता. त्या आनंदातच ती घरी गेली. घरात शिरताच अंकुश बसतो त्या सोफ्यावर तिला एक बाई दिसली आणि ती तिथेच थबकली. रेशमचं येणं उर्वीला फार ऑकवर्ड करत होतं, पण आता रेशम समोर असल्यानं उर्वीनं तिची विचारपूस केली. हाय, कशी आहेस? मला थोडं काम आहे, मी घरात जाते. तुमचं चालू द्या. तू माझ्यापासून दूर का पळतीये? आज न उद्या तुला माझा सामना करावाच लागणार आहे. अनपेक्षित अशा प्रश्नानं उर्वीची बोलतीच बंद झाली. रेशमच्या नजरेतील द्वेष उर्वीला दिसला. अंकुशनं काल त्याची बाजू मला सांगितली आहे. त्याच्या परिवाराच्या दबावामुळे त्याला तुझ्याशी लग्न करावं लागलं.
पण मला कळत नाही तू अशी काय जादू केली ग की त्याच्या परिवारानं तुला क्षणात स्वीकारलं. असो, काही गोष्टी मी तुला स्पष्ट सांगते, नीट ऐक. मी आणि अंकुश लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतो. खूप लहान वयातच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तुझ्या या बालिश खेळींनी आमच्या नात्यात फूट पडणार नाही. अंकुश एक प्रतिष्ठित माणूस आहे आणि तुला तुझी लायकी काय आहे हे माहीत असेल असं मी गृहीत धरते. तू त्याच्यापासून दूर राहिलेलंच उत्तम असेल. त्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे असं तुम्ही म्हणालात, मग काळजी का करता? तुम्ही निश्चिंत राहा. मला देखील त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. हे सगळं घडलं एका अपघातामुळे. मी तुमच्या नात्याआड येणार नाही. तुम्ही त्यांच्यावर असलेला विश्वास कायम ठेवा. हो, माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. आत्तापर्यंत अनेक मुलींनी त्याच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलाय. या वस्तुस्थितीकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. तू पहिली किंवा शेवटी नाहीयेस हे ध्यानात असू दे. उर्वी, मी तुला वॉर्न करते, कुठल्याही प्रकारे आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करू नकोस. अंकुश माझ्यावर आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो. तू हे नातं तोडण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही हे ध्यानात असू दे. उर्वीनं संतापानं रेशमकडे बघितलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट FM ॲप आणि ऐका लव्ह कॉन्टेस्ट.